Moving towards our next speaker for the session, I take an immense pleasure to introduce Padma Shri awardee Honorable Mr. Popatrao Baguji Pawar, Sarpanch of Hivre Bazar, a small town of Ahmednagar district, Maharashtra. Hivre Bazar stands as not only as a town that is self-sufficient in nearly every manner, but also as a model for modern, urban, and rural governance. Sir is credited for banning alcohol in the village and has made HIV test mandatory before marriage. He created the first open defecation-free village in 1992. He altered the previous rupees 830 per capita income to a whooping rupees 30,000 per capita income. Sir led Hivre Bazar's transformation from a drought-prone village to a green and prosperous model village. Hivre Bazar Gram Panchayat, with Sir as its Sarpanch, won the first national award for community-led water conservation in 2007. Personal accolades for Sir as follows: First International CSR Award, Amazing Indian Award by Times Now, Vibrant Gujarat's AgriGold Award, Executive President for Model Village Committee of Maharashtra, Member of National Level Grameen Reform Committee, tie-ups with Oxford, Stockholm, Tokyo, and London universities for research on water management. A man who made the village a CSR model, NGO model, and PRI model. Now, let's hear from the man itself. I request our technical team to please get Sir on the screen. आज आपण सर्वजण या ठिकाणी जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या एक स्वयंपूर्ण स्वयंशासित गावाची संकल्पना घेऊन जी एक 5 दिवसाची कार्यशाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली ही मला वाटतं खूप प्रेरणादायी अशी आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या जय हिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांनी सुरुवात केलेली ही चळवळ पुढे एवढी विस्तारत गेली. या माध्यमातून त्यांनी शिक्षक आमदार होऊन 5 जिल्ह्यामध्ये या चळवळीचं एक मोठं स्वरूप त्यांनी निर्माण केलं. खरं म्हणजे एक मोठा आदर्श समोर होता सहकारमर्षी स्वर्गीय भाऊसाहेबजी थोरात का ज्यांनी गांधीजींच्या विचारातून सहकाराच्या माध्यमातून शिस्तीचं रोपटं लावून संगमनेरमध्ये एक मोठं काम उभं केलं. या चळवळीतून पुढे लोकांपर्यंत घेऊन जाणं हे डॉक्टर साहेबांनी मांडलेलं ते एक विचाराचं खूप चांगलं रोपटं पुढे मोठं झालं. यातूनच महाराष्ट्र राज्याच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितजी तांबे यांनी सुद्धा तरुणाईंना एकत्र घेऊन प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम दाखवणं. मग 400 ते 500 तरुणांना घेऊन ते कधी हिवरे बाजारला जातील, कधी निढळला जातील किंवा एखादं सहकाराचं मॉडेल असेल, एखादं राज्याच्या बाहेरचं काही नियोजन असेल आणि यातून या जय हिंद चळवळीचं मोठं काम उभं राहिलं. खरं म्हणजे या जय हिंद चळवळीचं पर्यावरणाच्या दृष्टीने योगदान पाहिलं तर मला वाटतं दंडकारण्य अभियान एक खूप मोठी चळवळ या माध्यमातून आज संगमनेर आणि तिथून राज्यभर देशभर प्रेरणा देत गेली. खरं म्हणजे 150 वर्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जाऊन झालेले आहे आणि याच माध्यमातून आज त्यांच्या या विचाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेऊन कसं जाता येईल हा एक चांगला विचार या माध्यमातून मांडला गेला. आणि आज या समारोपाच्या दिवशी या ठिकाणी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी डॉक्टर साहेबांनी आणि जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून मिळाली. खरं म्हणजे आदर्श गाव, सुदृढ गाव, स्वयंपूर्ण स्वयंशासित गाव हा एक विचार पाहिला की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलन उभं करत असतानाच स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा याच्यावर जे चिंतन केलं, जे प्रयोग सेवाग्राम येथे केले त्या प्रयोगालाच आपण ग्राम स्वराज. एक भारत स्वतंत्र झाला पण त्याचं ग्राम स्वराज जर व्यवस्थित व्हायचं असेल तर गावं स्वयंपूर्ण झाली पाहिजे. म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मीटिंग मध्ये दिल्लीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जो संदेश दिला की आता पहिलं इच्छित आपलं साध्य झालेलं आहे,
आपण या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आता खरं कार्यकाम यापासून पुढे आपल्याला करायचं आहे. स्वातंत्र्य मिळवणं संघर्षाचं होतं आणि ते महत्वाचंही होतं. परंतु आता खरं स्वातंत्र्य आपल्याला उपभोगायचं असेल तर आपल्याला गावं स्वयंपूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून चला तर आपण सर्वजण खेड्याकडे जाऊ. बॅक टू विलेज हा संदेश त्यांनी दिला. आणि त्यांच्या या 150व्या सेलिब्रेशन मध्ये खूप उपक्रम राज्यभर, देशभर, जगभर साजरे केले जातात. आज आपण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतचा इतिहास पाहिला, स्वातंत्र्याची 71 वर्ष, तर नक्की आपल्याला गावांना कशा प्रकारे दिशा दाखवायची आणि सुरुवातीचा कालखंड, आत्ताचा कालखंड आणि याचा विचार केला तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑगस्ट क्रांतीची हाक ज्यावेळी दिली त्याच आधारे महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना बोलवलं आणि त्यात अग्रणी स्वातंत्र्य सेनानी अच्युतरावजी पटवर्धन यांनी जी भूमिका मांडली होती की आता आपण खूप काही राज्यामध्ये केलेलं आहे. सहकाराच्या माध्यमातून शेती, पुन्हा दूध व्यवसाय, या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं की आता प्रत्येक तालुक्यात एक गांधीजींच्या विचाराचं गाव व्हावं आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये 94-95 ला आदर्श गाव योजनेची घोषणा झाली. खरं म्हणजे यातच मलाही काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून जे काम आम्ही हिवरे बाजार मध्ये उभं केलं. खरं काम उभं करणं सोपं आहे, पण केलेल्या कामाला सातत्यपूर्ण ठेवणं हे खूप अवघड असतं. कारण कॉर्पोरेट फंडिंग, फॉरेन फंडिंग, स्पेशल फंडिंग, प्रोजेक्ट पिरियड परत आपण गाव करतो आणि एकदा इम्प्लिमेंट करणारी एजन्सी विड्रॉ होऊन गेली की पुन्हा सांभाळायचं कोणी, यातून वाद सुरू होतो आणि यातून मग गटातटाचं राजकारण येतं आणि पुन्हा उभी राहिलेली गावं पुन्हा मागे पडतात. आणि म्हणून 5 वर्ष राजकारणाचा मी अनुभव घेतला, 92-97 पंचायत समिती, आणि नंतर असं लक्षात आलं की आता आपण गावाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि एक हिवरे बाजार करताना मूळ सुरुवात केली की लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या गरजा आहेत की लोकांनी मागणी केली की पहिलं पाणी नाहीये, दुष्काळी गाव, जेमतेम 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर पाऊस पडतो, खडकावरती असलेलं गाव, एक काळचं पैलवानी गाव, मग कष्ट करायचे नाही आणि नंतर दारू व्यसन सगळं आपण पाहिलं, सर्वांना कल्पना आहे. पण 90 साली गावात गेल्यानंतर कॉलेज आणि सगळं करिअर सोडून त्यावेळी लक्षात आले की समोर असं काही उदाहरण नव्हतं की एखाद्या गावात पाणलोट विकासासाठी काय झालेलं आहे, वेगळं काय केलेलं आहे. आणि मग शेती आणि शेतीला दिशा द्यायची कशी आणि मग नेमकी काय करायचं, तर नेमकी काय करायचे यासाठी जो प्रयत्न केला तो पहिला आम्ही शाळेपासून सुरुवात केली. शाळा दुरुस्त केली, व्यायामशाळा दुरुस्त केली, त्याबरोबर गावचं मंदिर दुरुस्त केलं, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्त केलं आणि 14,000 रुपये आमच्या अकाउंटवर होते जवाहर रोजगार योजनेचे. मग त्या सहभाग दिला, 1000 खड्डे खोदले, झाडं लावले आणि त्या पैशाचं पेमेंट केलं आणि आलेल्या पैशात ते 4 मंदिर आम्ही दुरुस्त केली. मंदिर म्हणजे शिक्षण मंदिर, व्यायाम मंदिर, ग्रामपंचायत हे मंदिरच मानलं पाहिजे आणि ही खरी सुरुवात झाली. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून खूप हेल्दी गाव उभी राहिली आणि सहकार म्हणलं की संगमनेरचा विचार आपण नक्कीच करतो. संगमनेरमध्ये ज्या प्रकारे एक शिस्त आहे, गावच्या ग्रामसभेपासून ग्रामपंचायतीपासून, मग सहकारी साखर कारखानदारी असेल, शिक्षण व्यवस्था असेल, त्याचबरोबर दूध व्यवसाय असेल, आज प्रत्येक गाव आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सहकारातून आलेली समृद्धी ती अशा ठिकाणी टिकली का ज्या ठिकाणी शिस्त होती. खरं दुर्दैव आपल्या देशात आहे, समृद्ध आली की व्यसन येतात आणि व्यसन आली की मग कुटुंब अडचणीत येतात. पंजाब आणि हरियाणाचा विचार आपण केला का ज्या पंजाब हरियाणाच्या त्या पंजाब मधल्या जमिनीची परिस्थिती पाहिली. मी अनेक वेळा तो अनुभव घेतला. चंदीगड वरून जयपूरकडे निघणारी कॅन्सर ट्रेन, म्हणजे आपण ऑर्गॅनिक कार्बन एवढा खराब केला की त्यातून उगवतं ते विषच खातोय आपण. आणि उडता पंजाब नावाची फिल्म आली. म्हणून तरुणाईला समृद्धी आल्यानंतर संस्काराकडे घेऊन जाणं हे मला वाटतं खूप मोठं काम आहे आणि ते काम जय हिंद
लोक चळवळीच्या माध्यमातून तरुणांमध्ये खूप चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे. म्हणून एक अन दोन अन चार गावांच्या चर्चा करणं, आज आपण पाहिल्या राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, निढळ, लोधवडे, बस आणखी पुढे गेलो की 5-10 गाव आपल्याला दिसतात. परंतु अशी खूप गावं आहेत का ज्यांनी खूप चांगले, मी तर म्हणत संगमनेरमध्ये अशी 5-25 गावं तर नक्कीच आहेत की ज्या गावाने खूप चांगल्या प्रकारे काम उभं केलं आणि एक हेल्दी आणि समृद्ध असं गाव केलेलं. म्हणून आपल्याला या चळवळीकडे पाहताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हेल्दी गाव म्हणजे नेमकी काय. रस्ते झाले, घरं मोठाली झाले, पैसे आले, मुलं शिकले, नोकऱ्या लागल्या, त्यातून पॅकेज आलं, म्हणून हेल्दी झालं का? तर मला असं वाटतं असं नक्कीच. आपण गांधीजींच्या विचारावर आधारित व्यसन मुक्ती सुद्धा खूप महत्वाची आहे. मी ज्या गावात काम केलं त्या गावाचा अनुभव पाहिला. एका दारूच्या बाटली मुलीचं लग्न जमायचं. अक्षरशः अतिशय वाईट अवस्था त्या गावाची होती. परंतु आम्हाला खूप मोठं यश मिळालं आणि ते सर्वात चॅलेंजिंग असं. कारण शेवटी आज शुगर इंडस्ट्री हा महाराष्ट्राचा आर्थिक कणा आहे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक कण्यामुळे, आज सहकारामुळे आज महाराष्ट्र देशात ताठ मानेने उभा राहिला. परंतु आज एकीकडे सहकाराची चर्चा करत असताना सहकार डिपेंड झालाय तो लिकर इंडस्ट्रीवर. मग लिकर इंडस्ट्री आणि इंडस्ट्रियल अल्कोहोल यातला जो फरक आहे, खरं म्हणजे ते संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना जो सहकार वर्षी सुरू केला, त्यात एक इंडस्ट्रियल अल्कोहोलच्या माध्यमातून पण दुधाला चालना आणि त्याचबरोबर कारखानदारीची चळवळ. इतर ठिकाणी आपण पाहतो खूप सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली. त्याला मूळ कारण की लिकर इंडस्ट्री आल्यामुळं त्या बाकीच्या गोष्टी सुद्धा तिथे अडचणीच्या दिसल्या. म्हणून आपल्याला एक पाहिजे की सहकार चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, शैक्षणिक चळवळ असेल, या चळवळी ज्या आहेत या चळवळी माणसाला तरुणाला उभ्या करणाऱ्या असल्या पाहिजे. ज्यात डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी विजन 2020चे स्वप्न पाहिलं, ते तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून पाहिलं होतं. शेवटी तरुणाई सकाळी दिवस उगायला जर लिजिम खेळणार असेल तर कुटुंबाचं, गावाचं, पर्यंत देशाचं भवितव्य काय असेल. म्हणून जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून तरुण कसा उभा करता येईल, त्याला गावाच्यासाठी का जोडता येईल, त्याला व्यसनापासून दूर कसा करता येईल, या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत मला वाटतं तो खूप विचारात घेण्यासारख्या आहेत. कारण पंजाबची चळवळ आपण पाहिली तर घराघरात तरुणाईमध्ये व्यसनाधीनता, कॅन्सर आला, डायबिटीज आला, ब्लड प्रेशर आला. कारण शेवटी पाणी, स्वच्छ पाणी आणि शुद्ध आणि चांगलं निरोगी अन्न हेच आनंदी चळवळीचं लक्षण आहे. म्हणून 30 वर्ष गावात अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, एक समस्या सुटली का दुसरी उभी असते, ती सुटली का तिसरी समोर आलेली असते. आणि या समस्या सोडवत असताना आपल्याला सातत्यपूर्ण लोकांमध्ये राहावं लागतं, लोकांना बरोबर घ्यावं लागतं. आणि सर्वात अवघड काम ते आहे. ज्यांनी मग माझ्यासारखा एखादा सरपंच असेल किंवा एखादा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य की यांनी केलं, किंवा प्रशासनातून एक लिडरशिप देणार, मग चंद्रकांत दळवी साहेब या ठिकाणी समोर आहेत, की अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन की आपलं जे गावाविषयीचं प्रेम आहे यातून सुद्धा काही गावं आपण उभी करू शकतो. आणि म्हणून ही गावं आणि कामं उभी राहत असताना एक चांगली दिशा आपल्याला त्यामधून गावांना देत आहेत. पण आज ज्यावेळी दुष्काळी गाव पाणीदार होतं, मग रेनफेड क्रॉप पॅटर्न जाऊन कॅश क्रॉप येतं, तेव्हा पुन्हा मार्केटिंगची समस्या निर्माण होते. मग जिथे पहिलं दूध नव्हतं, चहा टाकायला नव्हतं, तिथे 4-5 हजार लिटर दूध जर तयार झालं तर पुन्हा समस्या येत्या, याला विकण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि करत असताना गेली 5 वर्ष एका थीमवर काम करावं लागलं, ते हेच किचन फॉर हेल्थ. कारण शेवटी पैसा आल्यानंतर किचन फॉर टेस्ट होतं. आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की हॉटेल व्यवसाय बंद होते, 90% हॉस्पिटल थांबले, बंद झाले. म्हणून या जर गोष्टी आपण पाहिल्या, शेवटी आपलं स्वयंपाकघर आरोग्यासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केला की जो पैसा तेवढाच कमवायचा का ज्याने आनंद मिळेल. कारण आपला हव्याचे 10 रुपये मिळत नव्हते, 100 मिळाले, 1000 मिळाले, मग 1 लाख मिळाले. आणि 1 लाखाचे 2 लाख करण्याचा प्रयत्न केला का माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग जे स्पर्धा सुरू होते
मग त्या स्पर्धेतून पुन्हा माणूस नैराश्यग्रस्त होत असत. पुन्हा आम्ही आता गावात तोच उपक्रम केला, काही हेल्दी गाव तेव्हाच म्हणू ज्यावेळी गावामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार असणार आहे, वादविवाद तंटे असणार नाही, व्यसनाधीनता असणार आहे आणि कोर्ट पोलीस स्टेशन कमी होईल. कारण पाहिलं की ज्यावेळी पाणी नव्हतं त्यावेळी कोणी कुठूनही शिवार वाहतुकीचे रस्ते देत होते, वादविवाद तंटे नसायचे. पाणी आलं, जमीन सपाटीकरण झालं, लेवलिंग केल्या आणि शिवार वाहतुकीचे रस्ते अडवायला लागले लोक. आणि त्यातून मोठी अडचण खरं म्हणजे या ठिकाणी चंद्रकांत दळवी साहेब आहेत. ज्यावेळी चंद्रकांत दळवी साहेबांचं पोस्टिंग जमाबंदी आयुक्त म्हणून झालं त्यावेळी मी पहिल्यांदा सकाळीच फोन केला होता, म्हणजे साहेब तुमचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे की शेतकऱ्यांचा उद्याचा भविष्य काळात सर्वात मोठा संघर्ष त्याचे शेताचे बांध आणि रस्ते आहेत आणि तिथे काम करण्याचं एक चांगली संधी. आपल्याला माहिती आहे जमाबंदी आयुक्त साईड पोस्ट किंवा पनिश पोस्ट म्हणले जातात. आणि त्याच वेळेला योगागणी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब राज्याचे महसूल मंत्री होते आणि तिथे जो एक समन्वय झाला दळवी साहेबांचा आणि थोरात साहेबांचा, त्यातून आमूलाग्र बदल या लँड रेकॉर्डच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये झाले. त्यात आताही नव्याने जे 1900 मला वाटतं 60-65 नंतर काही बदल झाले नव्हते ते यावेळेस सुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून केले गेले. कारण शेवटी समृद्धी आली की बांध आणि रस्त्यावरचे संघर्ष होतात आणि मग जमीन काय जाणार तुझी जिरवायची आणि माणूस कोर्ट आणि पोलीस स्टेशनकडे जायला लागेल. म्हणून आज जे लक्षात येतं प्रत्येक घरात एक पोलीस किंवा एक वकील लागल असं चित्र आहे. लँड होल्डिंग कमी होत चाललेलं आहे, जमीन धारण क्षेत्र कमी होत आहे आणि शिवार वाहतुकीचा संघर्ष हा ग्रामपंचायत आणि शेताच्या बांधावर येऊन थांबलेला आहे. आणि म्हणून हा प्रयत्न आपल्याला उद्याच्या काळात करणं आहे. आनंदी गावाची संकल्पनाच ही आहे की लोक वादविवाद गावात मिटवतील, चावड्या आणि ग्रामसभा समृद्ध करतील. कारण कौटिल्याच्या ग्रामीणापर्यंत आपलं पंचायत राज आणि चावड्या जातात. चावडीत बसणारं कार्यकारी मंडळ नीती आणि मूल्यांची बैठक असायची. त्यामुळे गावात ते वाद विवाद तंटे भांडणं कधी गावाच्या बाहेर जात नव्हतं. एवढी समृद्ध गावं, योजना नव्हती परंतु संस्कार होते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं जे 12 बलुतेदार 18 पकड जातींना घेऊन जे हिंदवी स्वराज्याची संकल्पना होती ती शेतीवर आधारित आणि ग्राम आधारित होती, गावाच्या रचनेवर होती. ती छत्रपती शाहूराजांनी पुन्हा समता आधारित केली. आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी की जिल्हा परिषद पंचायत समिती याचा कायदा वेगळा केला, गावाचा कायदा स्वतंत्र केला. आणि खरं आपल्या घटनेत सुद्धा एक खूप चांगली तरतूद आहे. या तरतुदीने की गावाची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची नाही, ती गावाच्या समस्येवर आधारित मंडळ करायचं आणि निवडून आल्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने पक्षाचा आधार आपल्याला हा घ्यावाचा लागतो. म्हणजे इतकी सुंदर आणि चांगली व्यवस्था या महाराष्ट्र मध्ये मांडली गेली. आणि महाराष्ट्राच्या शेतीला आणि महाराष्ट्राच्या धवल क्रांतीला एक मोठी दिशा, जशी योगेशजींनी सांगितलं मुनीबाईंचं नाव घेतलं, पण एक नाव आपण विसरतो. महाराष्ट्राच्या शेतीला आणि धवल क्रांतीला खूप मोठं योगदान हे महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे कृषी राज्यमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे साहेबांनी दिलेलं योगदान हे विसरण्यासारखं अजिबात नाहीये. कारण पंजाबराव देशमुख साहेबांकडे स्वतंत्र जरी खातं होतं पण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीमध्ये डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन साहेबांच्या बरोबर एवढं मोठं पॉलिटिकल लिडरशिपचं योगदान त्या ठिकाणी अण्णासाहेब शिंदेनी दिलं. कारण हा प्रसंग मी चेन्नईला एका कार्यक्रमामध्ये स्वामीनाथन साहेबांबरोबर एका कार्यक्रमात होतो आणि त्यावेळेस जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी आवर्जून नाव कोणाचं घेतलं असेल तर अण्णासाहेब शिंदे साहेबांचं नाव घेतलं होतं. महाराष्ट्राच्या दूध व्यवसायामध्ये प्रचंड मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं. म्हणून महाराष्ट्राचा ग्रामीण कणा जो आहे, देशाचा ग्रामीण कणा आहे, आर्थिक कणा आपण हेच की कृषी आहे आणि कृषीला आधारित जो आपल्याला जोडधंदा तो दूध आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेली हरित क्रांती असेल, धवल क्रांती असेल, याच्यात मोठं योगदान महाराष्ट्राच्या सहकाराचं आहे. आज सहकाराचं नेतृत्व जे महाराष्ट्राला मिळालं त्या नेतृत्वाने जे काम केलेलं आहे ते महत्वाचं आहे. खरं दोन गोष्टी टीका नेहमी महाराष्ट्रावर होती.
अनेक आमचे मित्र आहेत, राजेंद्र सिंह राणाजी, ते बी नाही म्हणतात महाराष्ट्रात 78% पाणी ही फक्त ऊसात शेतीला दिलं. कारण मार्केट ड्रिव्हन जो क्रॉपिंग पॅटर्न आहे, जे विकतं ते पिकवायची पद्धत, आणि याचा परिणाम ऊसाला शाश्वतता आहे. म्हणून ठिबकचा वापर, पुन्हा त्याचं योग्य नियोजन, पाण्याचं नियोजन हे व्यवस्थित झालं तर मला वाटतं ऊसाचं पाणी म्हणजे ठिबकच्या माध्यमातून पाणी वाचू आणि शेती पण वाचू. म्हणून आनंदी गाव तयार करायचं असलं तर मला वाटतं आपल्याला एक तरुणांमध्ये मोठी चळवळ निर्माण करण्याची, मी जास्त हिवरे बाजारवर बोलत नाही कारण किती काळ 2 आणि 4च गावावर बोलायचं, आपण एक मोठी चळवळ या माध्यमातून नक्कीच करू शकतो. म्हणून आपल्याला आजच्या या कॉन्फरन्स मध्ये 15 मिनिटाचाच वेळ आहे, मला जास्त वेळ नाही. आणि आज खूप चांगले सरपंच ज्यांनी काम केलेलं आहे, मग पाणी फाउंडेशन असेल, आदर्श गाव योजना असेल, त्याचबरोबर नाम फाउंडेशन असेल आणि इतरही चळवळीच्या वेगळ्या कॉर्पोरेटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता कमीत कमी 200 ते 300 गावांचं नाव घेता येतील इतकी चांगली गावं आपल्या राज्यात उभी झालेली आहे. योग्य जामीमध्ये MITच्या माध्यमातून अनेक खासदारांच्या मतदारसंघामध्ये मेळावे घेतले की आपल्याला सरपंच व्यवस्था कशी जोडली पाहिजे. एक नक्कीच आहे, दिल्लीची संसद, राज्याची विधानसभा, लोकल सेक्टर, स्टेट सेक्टर व जिल्हा परिषद, पंचायत समिती म्हणून सगळ्या योजना आल्या शेवटी त्या गावात येतात. आणि गाव म्हणलं की गावाची लिडरशिप, मग ती पंचायत गावची खूप महत्वाची असते. काही ठिकाणी दळवी साहेबांसारखे अधिकारी लिडरशिप देऊन योजना गावात आणू शकतात. काही ठिकाणी जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून गावात काय योजना येऊ शकतात. रणखाम नावाचं एक छान गाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात गेलं, एक मॉडेल गाव झालेलं आहे. तसं मग सहकारी कारखाना गाव दत्त घेऊन करू शकतो. एखादी कॉर्पोरेट कंपनी सुद्धा खूप चांगलं काम करू शकते. एखादा फिल्म इंडस्ट्रीचा हिरो सुद्धा चांगलं काम करू शकतो. म्हणून लिडरशिप कोणी घ्यायची, तो पंचायत असेल, सहकार असेल, कॉर्पोरेट असेल, बँकिंग असेल, कोणी असू शकतं किंवा प्रशासन असेल. तो कन्व्हर्जन्स खूप महत्वाचा आहे. विविध योजनांना जोडणं आणि त्या लोकांना बरोबर घेऊन इम्प्लिमेंट करणं आणि इम्प्लिमेंट केलेली व्यवस्था टिकवणं हे सर्वात महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्याला गाव उभं करून सातत्य ठेवायचं असेल तर सोसायटी आणि ग्रामपंचायतीमधलं जे राजकारण आहे ते थोडं दूर करणं गरजेचं आहे. म्हणून एक उदाहरण मी नेहमी देतो, ते देऊन मी या ठिकाणी थांबतो. राज्याच्या आदर्श गाव योजनेचा अध्यक्ष म्हणून 2008 साली ज्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे बैठक झाली, आदरणीय अण्णासाहेब हजारे होते आणि मंत्री जलसंधारण आमदार बाळासाहेब थोरात साहेब होते. आणि मला फोन आला की विलासरावजी बोलणार आहेत थोरात साहेबांचा, आणि ते म्हणा पोपटराव एक नवी जबाबदारी राज्यावर तुम्हाला द्यायची, तुम्ही घेताल का? साहेब चांगली गोष्ट आहे, एक काम करायला मिळेल. आणि मग 2008 ला या योजनेचा मी अध्यक्ष झालो. पुढे 14 सत्तांतर झालं. देवेंद्रजींनी बोलावून सांगितलं पोपटराव आमच्या बरोबर काम करता का? म्हणलं साहेब चांगलं काम आहे, करायला मला काय अवघड नाही. आणि मग ते काम पुन्हा आता काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं, शपथविधी झाला आणि मला पुन्हा फोन आला शंकरराव गडाख साहेबांचा, पोपटराव आता जलसंधारण आपल्याकडे आलेला आहे आणि आपल्याला काम करायचे. ठीक आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांचं पत्र आलं आणि म्हणून 12-14 वर्षे एखाद्या योजनेचं अध्यक्षपद राहणं पुढे टीका टिप्पणी होता. मला वाटतं त्या कामामधली पारदर्शकता, लोकांचा सहभाग आणि एक राजकीय विचाराला बरोबर घेऊन, शेवटी लोकशाहीमध्ये राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च आहे. आणि म्हणून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मंडळ याला गावाची जोड देणारे नेतृत्व लिडरशिप मधून गावात दिलं तर आपण गावं उभं करायला अजिबात अवघड जाणार नाही. हे अनेक गावांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं आजच्या या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून तरुणाईंना दिशा देण्यासाठी आणि त्यांना गावाकडे आकर्षित करण्यासाठी, कारण एखाद्या गावचा पद्मश्री सारखा सन्मान देशातला पहिला सरपंच म्हणून मला घ्यायला मिळतो. मला वाटतं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जन्मदिनाच्या या औचित्यात मला वाटतं सर्वात मोठा सन्मान या देशातील पंचायत राज व्यवस्था आहे असं मला व्यवस्थेचा आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आदरणीय सुधीरजी तांबे साहेबांना त्यांच्या जय हिंद लोक चळवळीला
मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि सत्यजितला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म या जय हिंद चळवळीचा राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी याचा चांगला उपयोग आणि सत्यजितने त्या पद्धतीने तो करूनही घेतलेला आहे. म्हणून त्यालाही मनापासून सत्यजितला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सर, तुम्ही एका भाषणात सांगितलं होतं की 1 तास बोललं की प्रवचन होतं, 2 तास बोललो की कीर्तन होतं, 3 तास बोललं की सिनेमा होतो. सर, पण मला मनापासून सांगायचंय की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आणि फक्त इन्स्पिरेशनच होतो. 3 तासाच्या It has पुढे been गेला की an immense तमाशा pleasure होतो. to acknowledge the integrated approach you had in planning and model village, a village world should be proud of. Not only does Hivre Bazaar's example imbibe a philosophy of community planning, but it also displays tangible results that ultimately lead to a better standard of living and more sustainable ecology. Thank you, sir. Thank you so much for joining with us.